हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण राधाराणीचं आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. आता आपण बघूया मंदिर परिसर. आणि इथं वैकुंठ बाजार असं म्हणजे विठ्ठलाची मूर्ती वगैरे, विठ्ठलाची मूर्ती किंवा श्रीकृष्णाची मूर्ती. बरं, तिथे टाळा साईड शेजारीच टाळा वगैरे तेही भेटत. आणि इथे आईस्क्रीम हॉटेल आहे आणि हेही एकदम असं छान पद्धतीने आहे. आणि हे तर आहे पादुका दर्शन, म्हणजे इथं पादुका आहेत. आता आपण दर्शन करायला जाऊया. हे बघा, आत गेल्यावरच इथे साईडला 2 हत्ती आहेत. आणि आता आपण पादुकांचं दर्शन घेऊया. तर सर्वात आधी असे 3 पादुका आहेत आणि आपण आता दर्शन घेऊया. आणि या तिन्ही पादुकांवर पदचिन्ह आहे. तिन्ही पादुकांवर पदचिन्ह आहे. तर आता आम्ही दर्शन घेतलंय. आता आपण आणि हे बघा, गोशाळा म्हणजेच इथे गाई आहेत. आणि इथे आत आहे, नाहीतर जेव्हा पण येईल तेव्हा बाहेरच असतात, पण यावेळेस आत आहेत. आणि गोशाळा आहे तिकडे. आणि तिथे गाईचा सांभाळ पण खूप छान पद्धतीने करतात. आणि आपण भाविकांना बाहेर गाईसाठी खायला नेण्यासाठी व्यवस्था ठेवलेली आहे. आणि ही घाट आहे. आपण खाली जाऊया. थोडी पुढे जाऊन आपण खाली जायचं आहे. इथनेही रस्ता आहे. तुम्हाला खूप मोठा घाट आहे. आणि ब्रिजवरनं जे दिसत होतं तो हाच परिसर आहे आणि घाटाचा परिसर आहे हा. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे अशी शांतता आहे इकडच्या साईडला. आणि तुम्ही बघू, हा संपूर्ण घाटाचा भाग आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला खूप प्रसन्न वाटतं. आणि तिथे असं स्पीकर असतात, तर त्याच्यावर अभंग चालू असतात. तर खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छानही वाटतं. म्युझिक टाकणारच आहे. आता इकडच्या साईडला बघा. आणि आता आपण जाऊया खाली. पूर्ण खाली जाऊया. सगळीकडनं खाली जाण्यासाठी रस्ता आहे. तुम्हाला पूर्ण दाखवण्यासाठी आम्ही पुढं रोड लावलेले आहेत. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही पुढं जात आहोत. आणि नदीच्या पलीकडे बघा किती गर्दी आहे बाबू, किती गर्दी आहे बघा. आणि इथे बोटिंग वगैरे चालू आहे. आणि हे बघा, ही नदी पुंडलिकाचं दर्शन करून लोक इस्कॉनला येतात बोटीने. आणि मग इस्कॉनवरनं परत बोटीने पलीकडे जातात मंदिराकडे. तर हा असा परिसर आहे. आणि आपण खाली जाणारच आहोत. पण हे बघा, हे मी आहे. तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे. आणि विठ्ठलाचंही मंदिर आहे समोर. आणि इथं नवीन भक्त निवास तयार होत आहे. इथे बोटीतनं उतरलेत. बोटीतनं उतरलेली आहे. आता आपण खाली जाऊया. मला खाली जायचं होतं कधीपासून, तर आता आपण खाली जाऊया. आय एम सो एक्सायटेड. अन्नछत्र आहे इथे. हे अन्नछत्र आहे. आणि आता आपण
इकडनं खूप छान दिसतं. गॅलरी आहे आणि इथनं व्ह्यू खूप छान दिसतो. आणि पांडुरंगाचं मंदिर आहे शेजारी, म्हणजे पांडुरंगाचं पण मंदिर आहे. हे बघा, हे पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि इथे पांडुरंगाच्या मंदिराच्या इथं हत्ती आहेत. आणि हे बघा, आपण जिथनं हे येताना हे परिसर बघितला ना, तो ब्रिज आहे तिथे. आणि तो बघू शकता. आणि सुंदर दिसते किती हे छान. आणि इकडे असं आंघोळ करायला पण येतात, पाण्यात खेळायला वगैरे. हे बघा, काही उतरल्यात बोटीतनं. चंद्रभागेत प्लांट आहे पाण्याचा. आमचे पाय दुखलेले म्हणून आम्ही बसलो ते थोड्या वेळ. मी ओवीला दाखवत होते की ते असं, आणि तिथे दिंडी होती ना, ती मी ओवीला दाखवली आणि खूप छान वाटलं. आणि व्ह्यू छान दिसत होता समोरवरनं. आणि विराज असं साईडला बसायला एकटाच बघत. आता आपण जाऊया नदीत, पाण्यात जाऊया. मला पाण्यात जायचं. पाण्यात आहे. आणि मी पाय धुवायला गेले तेव्हा माझ्या पायाखालनं एक मासा गेला. पायाखालनं मासा गेला, म्हणजे पायाला टच नाही झाला, माझ्या पायाखालनं मासा गेला. आणि मी ओवीला दाखवते, ओवीला दिसेना. तरी आम्ही पाण्यात खूप वेळ खेळत होतो. छान वाटत होतं. विराज घाबरत होता, त्याला हाताला धरून मी पाय धुवायला लावलेत. आणि आम्ही थोड्या वेळ मासे बघत बसलेलो. एकच मासे दिसला, त्याच्यावर मासे दिसलेच नाहीत आम्हाला. आणि हे समोर पुंडलिकाचं मंदिर आहे. इथे गर्दी बघा केवढी आहे. गर्दी बघा. आणि महागवारीमुळं खूपच गर्दी आहे. जास्त नदीला पाणी पण नाही आहे. पावसाळ्यात असतं पाणी, म्हणून तो उन्हाळा सुरू झाला, पाणीच नाही आहे नदीला. मग आणि आता आपण हे समोरचं विठ्ठलाचं मंदिर आहे मग म्हणले. आणि आता आपण तिकडे दर्शनाला चाललो आहे. तर मग चला. आणि इथं खूप छान मूर्ती पण आहे. आणि भिंतीवरही अभंग लिहिलेला आहे. हे बघा, हे तर वर भिंतीवर अभंग लिहिलेत. आणि आता आपण दर्शन घेतले. आणि इथे खूप छान मूर्ती आहे. आणि डाव्या साईडला तो पुंडलिका आहे. आणि उजव्या साईडला चंद्रभागा आहे. आणि रात्रीचाही व्ह्यू खूप छान दिसतो. जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. जाता लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.